भावांनो बहिणीनो, चला तुम्हाला सांगते काय काय करायची. हा बा आपला भोपळा सगळा जळाला. हा तुम्हाला सांगते. इकडे या, सांगते तुम्हाला. कुठे पळाला गाड्या ती माझा. ती पहिल्यांदा जेवारी पिरली जात भावांनो बहिणी. ते एक मोडे पातळ पातळ आणि हे डुकरासाठीच आहे. हे एवढीच वापली आणि पुन्हा खुरप्याने उकरून 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 टाकली. आणि हा बा ही बारकुली आली आणि हे आता खुरपायची. पण हे पोरग आणि ती पोरगी मला कामच सुधरून देत नाही. तर 4 वाजले काय त्या कोंबड्या गवत खात्यात आहे. त्या कोंबड्याला गवत निघा म्हणलं जेवारी खुरपून निघल, पण ह्यांचा घोळच सुधरत नाही. जेवारी बी खुरपून होईल, पुन्हा अजून गवत होतंय कोंबड्याला. ही मोठाले सगळे मोड डुकरं खाऊन घेणार इथं. आणि ही बारकाली आपल्याला शेळ्याला करडाला त्याला वाटूक होईल. आधी वापली नाही, पुन्हा उकरून टाकली तर कशी तरी ही बारकाली वापली. पण आता हे खुरपावं लागते. त्यात मरणाचं तण झालंय. खुरपायला कुठं बनवतं. एक लपडं नाही माझ्या माझं लय काम आहे इथं. ती बारीक सगळी खुरपून ह्याला पाणी सोडून ह्याला युरिया मारायचा. म्हणजे कशी तरी म्हशीला खायापुरती आली तर आली. ज्वारीचं काही नाही, पण कडबा तरी लागतोय ना. कोंबड्या वरडात येत आहे तिकडं. कोंबड्याला सोडावं लागतंय उलसक. उली करून खुरपली तर रोज होईल.